मी इथे माझ्या स्वतःच्या अध्यक्ष हे आम्हाला काय मान्य नाही, आम्ही काय ऐकलं नाही, आमचे कान फुटलेत. तिकडे बघा, कॅमेरा फिरव, कॅमेरा फिरव. चला मॅच आपण लगेच स्टार्ट करायचे. प्लीज क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. पहा प्रमुख मान्यवर आपल्याला लाभलेत आमचे एक सरपंच उपसरपंच चषक वलप या नाईट स्पर्धेचे मुख्य आयोजक आणि ग्रामपंचायत वलपचे विद्यमान सरपंच, एक दानशूर व्यक्तिमत्व आणि एक शांत आणि संयमी एक व्यक्तिमत्व वलप गावचे आमचे सन्माननीय बोरनाशेठ पाटील यांचं सुद्धा सहर्षी स्वागत. त्याच्यानंतर आमचे सन्माननीय सचिन शेठ भोईर पडगे यांचं सुद्धा यावेळी सहर्षी स्वागत आहे. आमचे भावी नगरसेवक सन्माननीय अविनाश शेठ उलवेकर सुद्धा लाभले आहेत. सन्माननीय तर आमचे भावी नगरसेवक निलेश भोईर साहेबांचं आगमन झालंय. साहेब आपल्याला जायचं नाही जोपर्यंत बक्षीस समारंभ होत नाही. तर जबरदस्त व्यक्तिमत्व, लोकांना मदत करणारा, नेहमी पुढे असतात असे व्यक्तिमत्व आपल्याला लाभले. राजकारणामध्ये अशी व्यक्ती असणं गरजेची आहे की सर्वांना सहकार्य करते. प्रीतम, आपण निश्चितच या स्पर्धेचा संपूर्णपणे लेखाजोखा पाहतोय. या संपूर्ण स्पर्धेत त्यांनी तन मन आणि धन अर्पण केले. ते आमचे रुपेश उर्वेकर यांनी थोडासा प्रयत्न केला की सांगण्याचा, परंतु त्यांचा उद्देश चांगला होता की आपण सर्व मिळून ही स्पर्धा संपन्न केली आणि सर्वांचा हातभार या स्पर्धेत लाभला. तर मुख्य आयोजक रुपेश उर्वेकर यांचा सुद्धा मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो की नक्कीच आणि चांगल्या प्रकारे पूर्ण केली आहे. तर नरेश पाटील टेंबे, दीपक पाटील आणि पांडुरंग भोईर या सर्वांनी विनंती करतो की आपण आमच्या अतिथी कक्षामध्ये येऊ. तर नक्कीच मेघनाथ मत्रता आता मान्यवरांची वर्णी लाभलेले मॅच इज ऑन. यावेळी प्रथम पहिला चेंडू यावेळी नक्कीच नितीन कोहलीच्या हातातून चेंडू यावेळी खेळतोय. यावेळी काय घडलंय तर थर्डमॅनच्या क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. दरम्यान पाहिलं गेलं तर यावेळी 4 धावा धावपलकावरती. तर यावेळी आमचे सन्माननीय एक शांत आणि संयमी आमचे पालेबुद्रुकचे एक उत्कृष्ट व्यक्तिमत्व सन्माननीय प्रदीप उळवेकर, प्रदीप म्हात्रे या साहेबांचं इथे शुभ आगमन झालंय. मी विनंती करतो प्रदीप म्हात्रे यांना की आपण या मंचावरती यायचं आहे. आपलं सहर्षे स्वागत आहे. पुन्हा नितीन कोहली, यावेळीचा चेंडू टेर करण्याचा प्रयत्न होता तर स्लिपच्या क्षेत्रामध्ये चेंडू खेळणे करण्याचा प्रयत्न केलाय. इथे काय घडलं तर लेग बाईकच्या स्वरूपामध्ये एक धाव कन्वर्ट होतं. एक धावानं पाहिले तर संघ पोहोचलाय 5 वरती. सुरेख कमबॅक करण्याचा प्रयत्न केलाय. मी म्हणेन या त्रिवेणी 11 वलवली विपक्ष आर्यन स्पोर्ट्स आसुरगाव. बघा, एक सुवर्ण संधी आहे दोन्ही संघांसाठी. कोणत्याही हॅट्रिकसाठी 1500 रुपयाचं पारितोषिक असेल रुपेश भाई उलवेकर यांच्याकडून. कोणत्याही हॅट्रिकसाठी दोन्ही संघांसाठी सुवर्ण संधी आहे. यावेळीचा चेंडू सुरेख टेट करण्याचा प्रयत्न केला होता नितीन कोहलीने चेंडू हाताळण्याचा, परंतु इथे फलंदाज पाहिलं गेलं तर संतोष मस्करने फलंदाजी केली. एक धाव सहजगत्या पूर्ण होते. एका धावीने पाहिलं तर संघाचा स्कोरबोर्ड पाहिला गेला तर 6 धावा धावपलकावरती. आमचे गुणलेखक म्हटलं तर सुधीर आगलावे चांगल्या प्रकारची गुणलेखकाची भूमिका निभावतात. कालच्या रजनीमध्ये नाईट स्पर्धेमध्ये सुद्धा त्यांनी स्कोरिंगची भूमिका केली. म्हणजे दिवस रात्र ते या सामन्यांसाठी प्रयत्न करतायत आणि नक्कीच त्यांचं एक अचूक अशी त्यांची कामगिरी आहे. यावेळचा चेंडू पाहणं गरजेचं आहे. पंचांचा इशारा अजून आलेला नाहीये, परंतु इथे थर्ड अंपायरची आवश्यकता नक्कीच मागणी केलेली आहे. पंचांचा इशारा आलाय. थर्ड अंपायर जे डिसिजन इज पेंडिंग असेल, डिसिजन पेंडिंग. यस, आपण पाहिलं गेलं तर त्रिवेणी 11 वलवली विपक्ष आर्यन स्पोर्ट. यस, डिसिजन पेंडिंग. डिसिजन पेंडिंग आहे अजूनही. यस, सुभाष ठाकूर. यस, फलंदाज इज बाद. यस, फलंदाज बाद झाले. डिसिजन क्लिअर झालेला आहे. फलंदाज बॅक टू पवेलियन. इथे पहिला मोहरा पहिला हादरा गाडत होता संतोष मस्करच्या रूपाने. एक महत्त्वपूर्ण सफलता प्राप्त करण्यात यशस्वी झाला आहे. रन आऊटच्या स्वरूपामध्ये डिसिजन तिसऱ्या अंपायरकडे दाद मागली होती. तिसऱ्या अंपायरने तिथे क्लिअर केलं आहे आणि फलंदाज बॅक टू पवेलियन. डीजे I'm gonna go, I'm gonna go,
आमचे बोलाना शेठ पाटील यांच्याकडून 5,000चं मानधन आपल्या आयोजनासाठी आलंय, त्यासाठी मनापूर्वक तुमचं धन्यवाद. बोलाना शेठ पाटील नेहमी त्यांचा हातभार आपल्या कार्याला लागतो, त्यासाठी धन्यवाद तुमचं परत एकदा. आणि असंच सदैव तुमचा आशीर्वाद आमच्या पाठीशी राहू दे. नक्कीच प्रीतमदादा, बोलाना शेठ म्हटलं की एक संत शांत संयमी आणि एक उत्कृष्ट व्यक्तिमत्व. कुठेही जा, कुठेही कोणीही येऊ दे, त्याला ते अगदी सहजगत्या कुठल्याही प्रकारची सरळ हाताने मदत करतायत असे आमचे वलभगावचे उत्कृष्ट व्यक्तिमत्व आणि विद्यमान सरपंच बोलाना शेठ पाटील यांच्याकडनं या स्पर्धेसाठी रोख रक्कम 5,000 रुपयाचं डोनेशन प्राप्त झालं. त्यांचं गुड मॉर्निंग 40+ आदई वलभ विभागातर्फे सहर्षे स्वागत आहे. पाहिलं गेलं तर सुरेख चेंडू होता, इथे कव्हर करण्याचा प्रयत्न केला होता. गोलंदाज नितीन कोहलीनं एक षटक संपलाय. एक षटकानंतर धाव पलकार एकूण धावा लागल्यात 7 धावा. 7 धावा, एक षटक समाप्त, धाव संख्या 7, एक गडी बाद 7. दिनकर सर या ठिकाणी सामना चालू आहे फायनलचा. त्रिवेणी 11 वरवली विपक्ष आर्यन स्पोर्ट्स आसुरगाव यांच्यामध्ये खूप मोठी लढत आहे, कारण सर्वात मोठी ट्रॉफी उचलायची असेल ना तर हा सामना जिंकावा लागेल. आणि हा सामना जिंकण्यासाठी दोन्ही संघ या ठिकाणी दोघांची दोनात करतात. आणि आता मात्र स्ट्राईक वरती विलास पाटीलला बघतो. मागच्या सामन्यात खूप चांगली गोलंदाजी केली होती या विलासनं. आता तितके ताकदीची गोलंदाजी आपण पाहिली दीपक शेळकेच्या माध्यमातून. आता काय घडेल आणि निश्चितपणे जाऊया प्रीतमकडे. दीपक शेळकेंसाठी एक सुवर्ण संधी आहे. प्रत्येक विकेटसाठी 500 रुपये, 200 रुपये. नक्कीच प्रीतम म्हटलं तर श्रीचंद भंडारी यांच्याकडून ग्रामपंचायत सदस्य आहेत आदई गावचे. नक्कीच आर्यन स्पोर्ट्स आसुरगाव संघाने गेल्या वर्षी सुद्धा मैदानावर या स्पर्धेमध्ये फायनलमध्ये सामना गेला होता आणि नक्कीच आज सुद्धा जाईल का नाही याची शंका असेल, परंतु इथे ट्रॉम्पेट बँजोची कोणी व्यवस्था करेल, त्रिवेणी वलवली की आर्यन स्पोर्ट्स आसुरगाव. अतिशय जबरदस्त कव्हर क्षेत्रातून राडला चेंडूला सीमारेषेच्या बाहेर एक टप्पा चौकार डीजीसाठी संधी. आई माझी गोली गो, आई माझी गोली, आई माझी सर्वानु गात, सर्वानु गात, आई माझी सर्वानु गात, सर्वानु गात. 4 धावांसाठी हा फटका होता विलासचा. धावसंख्या एकूण पोहोचली गेली 11 वर. एक गडी बाद 11. पुढचा चेंडू दीपकचा. पुन्हा एकदा हा चेंडू मध्ये गॅप मधून सनसनीत फटका येतोय सापराकोटी चेंडूला आणि चेंडू ते सीमारेषे बाहेर. हा चौकार विलासच्या बॅट मधून. विस्फोटक फलंदाज आहे, ज्या फलंदाज पहिल्या मॅच मध्ये सुद्धा लगातार 3 चौकार मारले होते. त्याच्यानंतरच्या मॅच मध्ये सुद्धा लगातार 3 चौकार मारले होते. म्हणजेच नक्कीच एक मॅच मध्ये 2 वेळा लगातार 2-3 चौकार मारले होते. तोच विलास पुन्हा एकदा 2 चौकार आतापर्यंत मारले, 3रा चौकार मारेल का? परंतु गोलंदाज यावेळी दीपक शेळकेचा गोलंदाजीवर तोंड प्रति उत्तर दिलं आहे. इथे काय घडतं पाहणं गरजेचं आहे. इथे एक धाव सहजगत्या पूर्ण करण्यात यशस्वी, परंतु एका धावेला दुसऱ्या धावामध्ये कन्वर्ट केलं विलासनं आणि यावेळी 2 धावा धावफलकावरती. एकूण धावसंख्या पाहिली तर 11 धावा धावफलकावरती, 17 धावा धावफलकावरती सुरेख कमबॅक करण्याचा विलास आणि फलंदाज यावेळी पाहिलं तर महेंद्र पाटील चांगल्या प्रकारची फलंदाजी करतो. यावेळी कमबॅक करण्याचा प्रयत्न नक्कीच किपरकडून चेंडू कदाचित थोडंसं निसटला, त्याच्यामुळे आमचे विनोद म्हात्रेने चेंडू गॅदर केला आहे. स्वतः संघाचे स्पॉन्सर आहेत ते, स्वतः संघाचे संघ मालक आहेत ते, आणि चांगल्या प्रकारचे प्रतिक्रिया त्यांनी यावेळी गोलंदाजीतून क्षेत्ररक्षण दाखवलेली आहे. पुन्हा सज्ज असेल गोलंदाज यावेळी दीपक शेळके. 4 चेंडू 18 धावा. यावेळी नक्कीच दुसरं षटक प्रगती पथावर आहे. 5वं चेंडू बाकी आहे. दीपक शेळकेचा आपल्या षटकातील पाहणं गरजेचं आहे. यावेळी टेर करण्याचा प्रयत्न केला सिलिमिडॉगच्या क्षेत्रामध्ये. चेंडू ट्रॅव्हल्स होते. प्रमोद भोपी चेंडूच्या अगदी गॅदर करतायत, चेंडूला पकडतायत आणि एकच धाव एका धावेनं पाहिलं गेलं तर संघ पोहोचलाय तो म्हणजेच 19 या धावसंख्येवरती. 19 धावा. शेवटचा एक चेंडू असेल दुसऱ्या षटकातील दीपक शेळके यांचा. पाहिलं गेलं तर दीपक शेळके चांगल्या प्रकारची गोलंदाजी करतो आपल्या संघासाठी. त्याच्यामध्ये 2 जरी चौकार मारले तरी शेवटच्या क्षणाला कमबॅक करण्याचा प्रयत्न केलाय. थोडासा लूज स्पीड होता त्या चेंडूवर, परंतु इथे काय घडलं थोडंसं नक्कीच लेग बायच्या स्वरूपामध्ये रन आउटचा चान्स असू शकतो आणि नक्कीच
रनआउटच्या स्वरूपामध्ये आत्महत्या म्हणावी लागेल. प्रीतम पाटील म्हटलं तर हे घाई करणं गरजेचं नाही आहे, कारण अजूनही बॉल भरपूर बाकी आहेत, आपल्या चेंडूंची भरपूर बाकी आहेत. निश्चितच दिनकर सर या ठिकाणी महेंद्र हा बाद झालाय. महेंद्रसाठी अजूनही 3 षटकं होती आणि या संघाचा मास्टर माइंड प्लेअर आहे महेंद्र. प्रीतम आपण निश्चितच क्रिकेट खेळता आणि एक हार्ड फलंदाजांना अशा तऱ्हेने विकेट टाकणं हे खूप खराब गोष्ट आहे आणि महेंद्रची विकेट टाकायला नव्हती पाहिजे त्या ठिकाणी. एक धाव जरी होती, दुसरी धावची काही चान्स नसताना दुसरी धाव घेणं कितपत योग्य होतं आपल्या दृष्टीनं. नाही, काय असतं हेच महत्वाचं आहे. तुम्हाला सिच्युएशन, मॅचची सिच्युएशन समजणं गरजेचं आहे. आणि आमचे बोलाना शेठ पाटील हे रजा घेत आहेत. धन्यवाद, तुम्ही आलात. आज येतो आम्ही तुमच्या स्पर्धेला तिथे नक्कीच. बोलाना शेठ पाटील, तुम्ही मला विचारलं की महेंद्र पाटील स्पर्धेसाठी आमच्याकडून खूप काही शुभेच्छा असतील. नक्कीच बघा, रणनीती खूप महत्वाची आहे, कारण तुमचं रनआउट होऊन विकेट देणं हे संघासाठी खूप अडचणीत आणण्याचं काम आहे. आणि महेंद्र पाटील एक असा फलंदाज आहे जो डिफेन्सिव्ह क्रिकेट खेळण्यामध्ये यशस्वीरित्या पार होतो आणि तो अटॅकिंग क्रिकेट खेळतो. म्हणजे सिच्युएशन, क्रिकेटची मेरिट त्याला पूर्ण माहिती की कसं खेळलं पाहिजे, त्या पद्धतीने खेळणारा व्यक्ती. पण काही हरकत नाही, विकेट पडली, आता त्याच्या पुढचं काय, या 2 खेळाडूंनी ती प्लॅनिंग केली पाहिजे. आता सर्व जबाबदारी निवृत्ती आणि आता विलासवरती. नक्कीच पाहिलं गेलं तर विलास पाटील एक आक्रमक विस्फोटक फलंदाज ज्याची गणना केली जाते. आपण या 2 दिवसाच्या मध्ये पाहिलं गेलं तर विलासने विस्फोटक खेळी केलेली आहे आणि तोच एकदा पुन्हा स्ट्रायकर इनला खेळतो. गोलंदाजी मार्कवर यावेळी गोलंदाज प्रवीण कुंभारचा चेंडू होता हवेमध्ये. जास्त वेळी प्रवीण कुंभार स्वतः गॅदर करण्याचा प्रयत्न करतायत, परंतु थोडंसं असफल झालंय. परंतु हरकत नाहीये, 1 धाव यावेळी सहजगत्या पूर्ण केली विलासनं. 1 धाव संघाला, संघ पोहोचतोय 20 या धावसंख्येवरती. सुरेख कमबॅक करावं लागेल. गोलंदाज पाहिलं गेलं तर आपण त्रिवेणी 11 वलवली विपक्ष आर्यन स्पोर्ट्स आसुरगाव या 2 संघामध्ये ही लढत अंतिम लढत आहे. जो संघ जिंकेल तो जाईल ह्या प्रथम क्रमांकाचं. स्वर्गीय रेऊबाई काळराम उळवेकर यांच्या स्मरणार्थ श्री सन्माननीय अविनाश उळवेकर आणि सन्माननीय रुपेश उळवेकर यांच्याकडून या अतिशय दमदार अशा ट्रॉफ्या, आणि या ट्रॉफ्याचं मानकरी कोण ठरतो हे पाहणं गरजेचं या 2 सामन्यामध्ये. प्रीतम नाही, नक्कीच. पण आता इथे जो फॉलो थ्रू मध्ये कॅच घेण्याचा प्रयत्न केला ना प्रवीणने, तो मात्र अवघड, मात्र चांगला कट केलाय, सरळ टॅप केला. सर्व क्षेत्ररक्षण अतिसुंदर. हरिश्चंद्र चौधरी एक वलवली संघाचा नाही तर आपल्या विभागातील एकदम चपल क्षेत्ररक्षक आहे, कारण त्यांचं नेहमी आहे ना क्रिकेटमध्ये योगदान मोठं आहे. क्रिकेटमध्ये जेव्हा क्षेत्ररक्षण करतो ना हरिश्चंद्र चौधरी, पहिल्या सर्कलच्या बाहेर करायचं, पण आता वयाप्रमाणे त्यांनी सर्कलच्या आतमध्ये. पण त्यांचं आताही कार्य तसंच आहे, कारण तुम्ही जेव्हा क्षेत्ररक्षण करताना तेव्हा गोलंदाजासाठी सर्वात मोठं सपोर्टिव्ह कोणाचं काम असेल तर तो क्षेत्ररक्षणाचं आहे. चपलाही आहे हरिश्चंद्र चौधरीकडे, चपलता आहे. यावेळी पुन्हा एकदा ट्रॅव्हल्स केला, चेंडूला मिड ऑनच्या क्षेत्रामध्ये चेंडू खेळण्याचा प्रयत्न केलाय. इथे सुंदर क्षेत्ररक्षण सुद्धा झालंय आणि यावेळी चेंडू उचलणार, फेकणार तोपर्यंत 2 धावेचा पुरेसा वेळ आणि अशा प्रकारे 2 धावा पुन्हा एकदा यावेळी धावफलकावरती. एकूण धावफलक पाहिलं गेलं तर 23 धावा धावफलकावरती. त्याचबरोबर विलास पाटीलची स्तुती करायला पाहिजे, कारण विलास पाटीलचा जर विचार केला तर लीग मॅचेसमध्ये त्यांनी चांगला खेळ केला, सेमीफायनलमध्ये चांगला खेळ केला आणि त्याचबरोबर फायनलमध्ये जी जबाबदारी, कारण महेंद्र पाटीलची विकेट पडल्यानंतर कोणीतरी जबाबदारी खांद्यावर घेतलं पाहिजे, रिस्की घ्यायची नाही आणि स्कोरही कव्हर अप करायचं आहे, तर विलास पाटील ते जाणतोय. नक्कीच पुन्हा एकदा मात्र शॉर्ट पिच या टाईपच्या बॉलचा वाट पाहत असतो, मात्र काय झालंय, मिस टायमिंग शॉट आणि टायमिंग थोडासा चुकला आणि जबरदस्त कॅच घेतली. मला वाटतं जयदास भोपी आहे तिथे, हा एक असा खेळाडू आहे. रुपेश उळवेकर नंतर पालेश्वरी क्रिकेट संघामध्ये सर्वात ताकदवर जर कोण क्षेत्ररक्षक असेल तर जयदास भोपी, बरोबर की नाही? नक्कीच पाहिलं गेलं जयदास भोपीकर चपलता आहे, रुपेश उळवेकर चपलता आहे, प्रमोद भोपीकर एक चांगल्या गती घनागती प्रहार आहे. त्याच्यानंतर सुधीर मोरवकर सुद्धा खेळत, त्याच्याकडे सुद्धा चांगल्या प्रकारची केली आहे. परंतु इथे पालेश्वरी संघाचे बहुतेक खेळाडू खेळत आहेत 40 प्लसचे. पाहिलं गेलं तर एक चांगल्या प्रकारे दमदार खेळी आहे त्यांच्या सर्वांकडे. पाहिलं तर महत्त्वपूर्ण सफलता इथे प्राप्त झाले. फलंदाज बॅक टू पवेलियन, फलंदाज बाद झालाय मला वाटतं निवृत्त. त्याचबरोबर एक अनाउन्समेंट आहे, मनोहर शेठ म्हस्कर आणि अक्षय मस्कर हे राहुल स्पोर्ट्सचे प्रोप्रायटर्स आहेत, यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द सिरीजसाठी एक आपल्याला बॅट देण्यात आलेली आहे आणि त्यांचा नेहमी आपल्या आयोजनामध्ये योगदान असतो, नेहमी सपोर्ट करतात. आणि राहुल एक बघितलं तर आपल्या विभागातील एक असा उद्योजक आहे, कमी वयामध्ये जास्त नाव कमवलेला स्पोर्ट्स क्षेत्रामध्ये, स्पोर्ट्स इक्विपमेंट्समध्ये चांगलं नाव कमवलेलं असेल तर राहुल स्पोर्ट्स. आणि त्याचबरोबर अष्टविनायक धाब्याचा आपण जर उल्लेख केला तर आकाश शेठ काथारा यांच्या माध्यमातून पण आपल्याला LCD स्क्रीन TV ही देण्यात आलेली आहे मॅन ऑफ द सिरीजसाठी. पुन्हा एकदा
प्रवीण कुंभारचा चेंडू होता, ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला होता, कदाचित एसची बॅटचा आणि चेंडूचा संपर्क नाही आहे. एक सुरेन गोल्डन चेंडू म्हणावा लागेल यावेळी प्रवीण कुंभारचा. प्रवीण कुंभार म्हटलं तर एक चांगल्या प्रकारचा गोलंदाज, चांगल्या प्रकारचा फलंदाजसुद्धा आहे, एक अष्टपैलू खेळाडू. पुन्हा एकदा प्रवीण कुंभार आपल्या षटकातील शेवटचा चेंडू असेल, यावेळी खेळण्यास सज्ज असेल. यावेळीचा चेंडू थर्डमॅनच्या शतकाकडे खेळून करण्याचा प्रयत्न करतोय. इथे चेंडू अजूनही उचलण्याचा प्रयत्न करतो, परंतु एकच धावाने एका धावीनं पाहिलं गेलं तर संघ पोहोचलाय, तो म्हणजेच 24 वरती. पाहिलं गेलं तर 3 महत्त्वपूर्ण सफलता धावफलकावरती धावा पाहिल्या तर 24 धावा 3 षटकाच्या समाप्तीनंतर. याच्यानं पाहिलं गेलं 5 षटकांचा सामना आहे. प्रीतम पाटील म्हटलं तर 5 षटकामध्ये कमीत कमी 60 ते 65 धावा येणं गरजेचं आहे यावेळी पाहिलं तर त्रिवेणी वलवली संघाला. फायनलचा विचार केला तर तेवढा स्कोर पाहिजे, कारण तुमच्या फायनलचा एक दडपण पण असो. जेव्हा चेस करतो ना तेव्हा तुम्हाला अंडर प्रेशर घेऊन जातो, कारण तुम्ही कितीही स्कोर केला ना तर चेसिंग करताना समोरच्या टीमला 10 धावा एक्स्ट्रा असतात, कारण तो सायकोलॉजिकल इम्पॅक्ट करतो आणि सायकोलॉजिकल इम्पॅक्ट क्रिकेटमध्ये खूप मोठा इफेक्ट करतो, हे मात्र लक्षात घेणं गरजेचं आहे. नक्कीच प्रीतम पाटील म्हटलं तर त्रिवेणी 11 आता शतकचा स्वीकार फलंदाजी करणं अवघड जाऊ शकतं, कारण वातावरणामध्ये नमी भासेल, त्यावेळी दमटपणा भासेल आणि दमटपणाचं कुठेतरी त्यांना पुरेपूर सामोरे जावं लागेल. कारण आता पाहिलं गेलं तर टाईम संध्याकाळचं सत्र चालू झालं आहे, त्याच्यामध्ये दवबिंदूसुद्धा पडण्यास सुरुवात झालेली आहे. नमीपणा भासल्यानंतर खेळंदाजाला अडथळे निर्माण होतात, स्कोअर इथे कमी होतो, त्यावेळी चेस करण्यासाठी नाकी न येत आहेत. नाही, मात्र बॅटिंग करणाऱ्यासाठी हे ॲडव्हान्टेज आहे, त्यांनी ओळखलं पाहिजे. आपल्याला जास्तीत जास्त स्कोर बिल्डअप केला ना तर समोरच्या टीमला हे आता जो मॉइश्चर जो पकडेल ना पिचवर, क्लायमेट आता दमट होत चाललाय आणि त्याचा नक्कीच फायदा कुठेतरी नंतर चेसिंग करताना समोरच्या टीमला अडचण नक्की होणार आहे, हे मात्र लक्षात घेणं गरजेचं आहे. आणि त्याचबरोबर निवृत्ती भोईरसाठी इथे बक्षीस आलेलं आहे. लगातार 3 षटकांसाठी 2000 रुपये शंकुनाथ गडगे यांच्याकडून बक्षीस देण्यात येईल. निवृत्तीसाठी हे बक्षीस आहे. पहा यावेळी गोलंदाज नरेश पाटील येत आहेत, एक धाव सहजगत्या काढत. गोलंदाज रिव्हर्स स्वीप फलंदाजानं मारण्याचा प्रयत्न केला आहे सुरेश जोशीनं. सुरेश जोशी रिव्हर्स स्वीप मारण्यात माहेर आहेत प्रत्येक वेळी, पण रिव्हर्स स्वीप थोडंसं फसला आहे आणि त्या चेंडूवर आली 1 धाव. एका धावेनं संघ पोहोचलाय, तो म्हणजेच 25 या धावसंख्येवरती. यावेळी प्रीट करण्याचा प्रयत्न केलाय, रिव्हर्स मारण्याचा प्रयत्न केला, पुन्हा एकदा चेंडू थांबला नाहीये, चेंडू गेलाय गोळीच्या वेगाने, चेंडू फरार, चेंडू गेलाय चौकार. डीजे कमबॅक केलाय या नरेश पाटील या गोलंदाजानं आणि यावेळी फलंदाज निवृत्ती भोईर यावेळी बॅक टू पवेलियन. डीजे तर एक महत्त्वपूर्ण सफलता प्राप्त झाली. निवृत्ती भोईरचा याच्यावेळी बॅक टू पवेलियनचा रस्ता दाखवला आहे आणि पहा आता आलेत आमचे उत्कृष्ट फलंदाज, एक उत्कृष्ट कॉमेंडेटर्स आणि संपूर्ण रंगमंच गाजवणारे. पाहिलं तर प्रीतम पाटील आमचे सत्यवानजी म्हात्रे येत आहेत. नक्कीच सत्यवान बुवा त्यांच्याकडे गायनाची सुद्धा चांगल्या प्रकारची शैली आहे, सर्व नाट्यमय सगळ्या गोष्टी त्या घडू शकतात आणि यावेळी मैदानाचा ताबा घेत आहेत, ते चौकार षटकार मारतात की पहा आता त्यांच्यावर पुन्हा एकदा बक्षिसांची कदाचित लयलूट केली जाईल. नाही, तुम्ही बुवा म्हटले ना तर हे भजनी बुवा आहेत आणि लहान मुलांना घाबरवणारे पण बुवा आहेत, म्हणजे दोन्ही प्रकारचे बुवा याला म्हणू शकतो. मात्र मगाशी जशी फलंदाजी केली या बुवाने तर ते सूरसंगम मात्र सत्यावर मात्र जबरदस्त फलंदाजी केली. 2 चौकार मारले होते लगातार त्यांनी. नक्कीच
त्यांची शरीरयष्टी पाहिली तर गोलंदाज पूर्णपणे घाबरून जातो, परंतु इथं गोलंदाजावर हवेवर नरेश पाटील गोलंदाजी माठगोड सज्ज आहेत. या स्ट्रायकर इनला खेळतात आमचे सन्माननीय, त्यांना सन्माननीय काय बोललं जातं तर त्यांच्याकडे चांगल्याची टेक्निक आहे. यावेळी सत्यवान, त्याचबरोबर 2,000 रुपये कॉमेंट्री बॉक्सला जे मिळालेले आहेत ते पण सत्यवान मात्रेकडे आहेत. म्हणजे आपला जो मेन पाकिट आहे तो त्याच्या खिशात आहे. येस येस, आय थिंक नक्कीच आपण त्यांच्यावर विश्वास संपादन करायला पाहिजे ना सत्य. नक्कीच ना तर पाकिट घेऊन आणि एक सूचना आहे लक्षात घ्या, इथे मॅन ऑफ द सिरीज साठी एक बॅट दिली गेली होती, ती कोणीतरी इथून उचलून खेळण्यासाठी घेऊन गेला असेल तर त्याने ती आणून द्यायची आहे. आपल्या कॉमेंट्री बॉक्सच्या इथनं बॅट घेऊन गेलाय, जर कोणी नेली असेल खेळण्यासाठी तर ती घेऊन ये. कोणी आहे का कुठे? हा धन्यवाद. चला म्हणजे आहे खेळण्यासाठी जरूर म्हणजे टेस्टिंग चालू आहे की राहुल स्पोर्ट्स मधून जी बॅट आली त्याच्या षटकार जास्ती लागतात की चौकार काय जास्ती लागतात. तर धावपलकावर एकूण धावा लागल्या 30 मॅन धावा. ऑफ द सिरीज ची बॅट आणण्यासाठी मॅन ऑफ द सिरीज ची सायकल घेऊन चाललेत. पुन्हा एकदा गोलंदाज यावेळीचा चेंडू ट्रेड करण्याचा प्रयत्न केला होता. एसटी यावेळी ऑफ स्टंपच्या खूपच बाहेर जातो. पंचांचा इशारा येतो वाईटचा. वाईटच्या मध्ये जर पाहिलं गेलं तर संघ पोहोचतो 1 ने वाढतंय. संघ पोहोचलाय 31 वरती. 31 धावा धावपलकावरती पाहिलं गेलं तर सुंदर कमबॅक करण्याचा प्रयत्न केलाय. 5 षटकांचा सामना आहे, पण सामना पाहतो त्रिवेणी 11 वळवली विपक्ष आर्यन स्पोर्ट्स आसुरगाव. इथे पाहिलं गेलं तर एक महत्त्वपूर्ण दोन्ही सामने. यावेळी टेर करण्याचा प्रयत्न केला होता. मीरा ऑनच्या क्षेत्रामध्ये चेंडू खेळून काढलाय. इथे सुंदर क्षेत्ररक्षण सुद्धा होते. दरम्यान एक धाव सहजगत्या पूर्ण. एका धावेच्या व्यतिरिक्त काही नाहीये, परंतु एका धावेनं पाहिलं गेलं तर संघ पोहोचलाय 32 वरती. सुंदर कमबॅक केलाय गोलंदाजानं. तो गोलंदाज यावेळी नरेश पाटील खेळतोय. नक्की चांगल्या प्रकारची गोलंदाजी हाताळली. आतापर्यंत 4 षटकं संपले. 4 षटकानंतर धावपलकावरती एकूण धावा लागल्यात त्या 32 धावा आणि चांगल्या प्रकारची गोलंदाजी पाहायला मिळाली. त्याच्यानंतर पहिली थोडंसं आपण डीजे लाही चान्स देऊया कारण तोही सुपारी घेणार आहे. यस DJ. बरोबर आहे डीजे. आपण एक सत्कार समारंभाकडे जाऊ. आपले मेघराजी मात्रे कॉमेंट्रेटर एक सिनियर कॉमेंट्रेटर आहेत, ते थोडीशी रजा घेत आहेत, तर त्यांना पुढील नाईट मॅचसाठी कुठेतरी जायचं आहे, तर त्यांना मी आमंत्रित करेन. त्यांचाही सत्कार समारंभ करूया. तर अध्यक्ष रुपेश भाई उलवेकर आणि सुभाष शेठ ठाकूर यांच्या माध्यमातून हा सत्कार होणार आहे. मेघनाथजी मात्रे एक आमचे आधारस्तंभ आणि एक आमचे सिनियर कॉमेंट्रेटर, कित्येक वर्ष रणजित पाटील असतील, त्यानंतर मेघनाथ दादा असतील, हे असे कॉमेंट्रेटर्स लाभले आपल्या विभागाला. हे असे कॉमेंट्रेटर्स नंतरच लोक हळूहळू पुढे प्रोसेस होत गेली आणि आमच्यासारखा छोटासा कॉमेंट्रेटर एक उभारणीला आला. नक्की की नाही? पुन्हा एकदा सचिन नक्कीच प्रीतम पाटील छोटासा नव्हे, खूप मोठे आहात तुम्ही. यावेळी प्रमोद भोपी चेंडू हाताळतोय. गोलंदाजी मार्गवर, परंतु इथे काय करणार प्रमोद भोपीच्या पहिल्याच चेंडूवर दाखवलाय. यावेळी फलंदाजानं दमदमीत चमचमीत गेलाय षटकार. डीजे धन्यवाद डीजे. पाहिलं गेलं प्रीतम पाटील पहा सत्यवा मात्र षटकार. नक्कीच मला बॅट चेंज केली कारण सुरज जोशीने मारला षटकार. सत्यवान मात्रेला मोह आवडता आले नाही, बॅट चेंज केली. यावेळी पुण्याच्या फायनल एकच्या क्षेत्रामध्ये चेंडू खेळून काढलाय. चेंडू थांबणार नाहीये, चेंडू गेलाय सीमा पार. चौकार. डीजे
व्यक्तिमत्व इथे आले सुभाष शेठ ठाकूर यांच्या आजचे याचा सत्कार होत आहे आणि त्याचबरोबर अशोक शेठ उलवेकर त्यानंतर ग्रामपंचायत सदस्य श्रीचंद शेठ भंडारी आणि संदीप शेठ पाटील शिवम टायगरचे मालक धन्यवाद. मनोहर मस्कर साहेबांना मी आमंत्रित करतो. मनोहर शेठ मस्कर राहुल स्पोर्ट्स दुकानाचे मालक प्रोप्रायटर आणि झालं ना ओके संदीप पाटील संदीप मात्रे आमचे जावई म्हणजे माझी मावस बहीण त्यांना दिलेली आहे तर आमचे जावई आलेले आणि 40+ आता उभारते बॉलर पालेश्वरी संघाला एक विजय प्रस्थापित करून दिलं जबरदस्त बॉलिंग केली आणि पहिली मॅन ऑफ द मॅच सिरडोनला ज्यांनी घेतली ते संदीप मात्रे यांचा सत्कार होतोय. शंकुनाथ गडगे आणि अशोक उलवेकर तर त्याचबरोबर संतोष शेठ कातारा पण आमच्या सोबत आलेले आहेत. एक प्रेमळ व्यक्तिमत्व आणि आमचे फोटोग्राफर आमचे अध्यक्ष रुपेश शेठ उलवेकर त्याचबरोबर जर कोण राहिला असेल आणि कोणी जर मैदानात आमचे मान्यवर येऊन बसले असेल तर कृपया करून आपण स्टेजवर यायचंय कारण तुमचं स्टेजवर येणं आमच्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे आणि सर्व ग्रामस्थ मंडळ टेंबोडे यांचं मनापासून धन्यवाद. नक्कीच तर चला वळव्या पाहिलं गेलं तर अविनाश शेठ उलवेकर मॅच चालू ठेवायची आहे. आर्यन स्पोर्ट्स आसुरगाव दोन संघामध्ये पाहिलं तर आसुरगाव संघाने प्रथम फलंदाजी करत असतानाच 50 धावांचं समीकरण सेट केलं या 30 चेंडूमध्ये परंतु हे समीकरणवर निर्बंध घालण्याचा प्रयत्न करेल हे पाहणं गरजेचं आहे. पाहिलं तर त्रिवेणी 11 वलवली संघाला चेस करणं हे गरजेचं आहे. येत आहेत नवीन 2 स्पर्धेकडे वळूया. स्ट्रायकर इनला आहे ते नरेश पाटील आणि प्रमोद भोपे अशी जोडी सज्ज आहे मैदानामध्ये 50 धावांचं समीकरण सेट करण्यासाठी. तर गोलंदाजी मार्ग सज्ज आहे गोलंदाज यावेळी सुरेश जोशी म्हटलं तर एक आक्रमकता सिद्ध खूपच भरपूर वर्षाचा अनुभव त्यांच्याकडे आहे असे सुरेश जोशी. यावेळी पहिला चेंडू टेर करण्याचा प्रयत्न केला होता अतिशय सुरेख चेंडू होता. इथे काय घडलंय तर बॅटचा आणि चेंडूचा संपर्क नाहीये अशा प्रकारे एक पहिला चेंडू निर्धाव चेंडू म्हणावा लागेल. सुरेख कमबॅक करावं लागेल कारण 50 धावांचं समीकरण आहे. इथे हे समीकरण कुठेतरी जखडून ठेवायचं असेल आखडून ठेवायचं असेल तर या समीकरण रोग घालायचा असेल तर चांगल्या प्रकारची गोलंदाजी प्रस्थापित करणं गरजेचं आहे. यावेळी नक्कीच पुन्हा एकदा गोलंदाज सुरेश जोशी आपल्या षटकाचे दुसरा चेंडू हाताळण्यासाठी सज्ज असेल. षटकामध्ये बदल करतात कारण आमचे सत्यवान जे मात्र खेळत आहेत त्याच्यानंतर प्रमोद बोपेश नॉन स्ट्रायकर इनला आहेत. परंतु इथे नक्कीच पाहिलं गेलं नरेश पाटील एका आक्रमकता सिद्ध करणारा हा फलंदाज ज्या फलंदाजानं आपण 2 दिवसामध्ये पाहिलं ते संपूर्ण मैदान अगदी गाजवून ठेवलं होतं. प्रत्येक चेंडूवर मोठ्या फटक्यांची आवश्यकता त्यांच्याकडून येते आणि त्याच्याबरोबर त्याचा पुरेपूर ते फायदा घेत आहेत. तेच नरेश पाटील स्ट्रायकर इनला खेळत आहेत. पहिला चेंडू फसवा चेंडू होता समजला नाही निर्धाव गेलाय. पुन्हा एकदा दुसरा चेंडू यावेळी फुलटॉस चेंडू होता प्रहारची शक्यता आणि चेंडू थांबणार नाहीये. चेंडू गेलाय सीमा पार पहिला चौकार डीजे. साडो रुपेश उलवेकर यांच्याकडून 1000 रुपये आणि सुरेश जोशी यांना पण सुवर्ण संधी. नरेश ला जर बात केला तर त्यांना 500 रुपये. नक्कीच पुन्हा एकदा सुरेश जोशी सज्ज असेल. यावेळी चेंडू टेर करण्याचा प्रयत्न केलाय. यावेळी दिवस मारण्याचा प्रयत्न केलाय. चेंडू गेलाय सीमा पार. पुन्हा एकदा दणदणीत सनसनीत चौकार डीजे. तर एक चेंडू निर्धाव गेल्यानंतर दुसऱ्या आणि तिसऱ्या चेंडूवर प्रहार केला इथे नरेश पाटीलनं आणि लगातार 2 चौकार मारण्यात यशस्वी झालाय. यावेळी आपण पाहू शकता धावपलकावरती एकूण धावा लागल्यात 8 धावा. सुरेश जोशी यांचं पहिलं षटक वैयक्तिक पहिला चेंडू निर्धाव दुसरा चौकार तिसरा चौकार आणि आता मात्र षटकातील चौथा चेंडू टाकण्यासाठी सुरेश जोशी सामना करतील नरेश आणि हलक्याच तटवला चेंडू 1 धाव पूर्ण आणि अंपायरने रिव्ह्यूचा इशारा केलाय. बॅट्समन रिव्ह्यू
अंपायर बॅट्स अंपायर रिव्ह्यू ओके. यस यावेळी थर्ड अंपायर आमचे थर्ड अंपायर या अजूनही कुठलाही मागणी केलेली नाहीये, परंतु अंपायर रिव्ह्यू नक्कीच घेतलेला आहे. तर नक्कीच अंपायरने रिव्ह्यू घेतलेला आहे. त्याची मागणी आपण इथं हाईट फॅक्टर, परंतु पाहणं गरजेचं आहे. आमचे थर्ड एक मिनिट थांबा जरा, एक मिनिट थांबा. डिसिजन इज पेंडिंग. तर उपेंद्र पाटील माजी सरपंच टेंबोडे यांचंही आगमन झालेलं आहे. धन्यवाद. त्यानंतर विकास पाटील संदीप पाटील यांचे बंधू त्यांचंही आगमन झालंय. धन्यवाद. तर आपण थर्ड अंपायरचा नो बॉल आहे. तर नो बॉल म्हणजे जबरदस्त आता मात्र फ्री हिटचा हा बॉल असेल आणि फ्री हिट +1+1 या फ्री हिटच्या बॉलमध्ये आता बॉल चेंडू बाकी किती धावा पाहिजेत. तर फिल्डिंग करत असताना गार्ड घालू नका. गार्ड घालून जो फिल्डिंग करत असेल त्याच्या जरा ते लाईव्ह मध्ये दिसताना खराब दिसतंय काही गोष्टी. सत्यवान म्हात्रे षटकातील पुढचा चेंडू प्रमोद भोपी जोरदार तटवला चेंडू सरळ जातो सीमा पार आणि 6 धावसंख्येने धावसंख्या वाढते. धावसंख्येमध्ये बदल होतो. धावसंख्या होते ती 16 का डोला प्रमोद भोपी यांचा अतिशय सुंदर टोला. चेंडू तटवला आणि 6 धाव संख्येने मदल मारली. धाव संख्या 16 का डोला आणि प्रमोद भोपींनी मारलेला हा मात्र झकास टोला. सुरेश जोशी 4-5 बॉलांना हलक्यात जातात आणि चेंडू टाकण्याचा प्रयत्न जोरदार तटवण्याचा प्रयत्न नीटचा बॅटच्या पाट्यात येत नाही. 1 धाव पूर्ण आणि आता मात्र गचाळ क्षेत्ररक्षण दुसरी धाव सुद्धा सहजरित्या पूर्ण. 2 धावसंख्या वाढते. धावसंख्या होते ती 18. षटकातील एक चेंडू बाकी. 5 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती ती 18. आता मात्र सुरेश जोशी यांचा शेवटचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज. जोरदार तटवला चेंडू. बघूया हवेमध्ये काय होते आणि 1 धाव सहजरित्या पूर्ण. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि दुसरी धाव सुद्धा सहजरित्या पूर्ण. धावसंख्येमध्ये मोठा बदल होतो. धावसंख्या जाते ती 2 आकडीमध्ये आणि धावसंख्या होते ती 20. अतिशय सुरेख फलंदाजी. कुठला संघ? त्रिवेणी 11 वलवली आसोटगाव का? आर्यन स्पोर्ट आसोटगाव. अरे त्रिवेणी 11 आहे. हो सुरेख फलंदाजी. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते ती 20. बिनबाद 20 अशी धावसंख्या ती वलवली संघाची. आता मात्र 24 चेंडू आणि 30 धावांची आवश्यकता. अतिशय महाग गोलंदाजी सुरेश जोशी यांची. 6 चेंडू आणि 20 धावा ठोकल्यात त्या नरेश जोशी आणि नरेश पाटील आणि प्रमोद भोपे यांनी. आणि वारंवार फिल्डिंग लावून तुम्ही वेळ घालू नका. रात्र झाल्यावर इथं उचलायला कोण राहत नाही. तर चला आणि सत्यवान म्हात्रे यांची फारच रुबाबदार चाल आणि पाकिस्तानी टोपी. आता मात्र वैयक्तिक पहिलं आणि सांघिक दुसरं षटक घेऊन येत आहेत ते राजेश. राजेश म्हात्रे राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करतील. 9 पावलांचा रनअप आहे त्यांचा. भेदक मारा करणारे असे गोलंदाज आहेत ते. बघूया आता काय करतात. त्यांचा सामना करतील नरेश पाटील मॅन फ्रॉम बेलवली.
हलकेच पुश केला चेंडू आणि सुरेख क्षेत्ररक्षण सुरेश जोशी यांचं निर्धाव चेंडू. धाव संख्येमध्ये मात्र कोणता बदल नाही. आता 7 चेंडू आणि 20 धावांची गरज. राजेश नाही आता मात्र जबरदस्त षटकार आणि या षटकाराच्या मदतीने संघ जाऊन पोहोचतोय 26च्या घरामध्ये. आतापर्यंत 8 चेंडू फेकलेत, 8 चेंडूंमध्ये 26 धावा गोळा केल्यात. म्हणजे ज्या फटक्यांची गरज आहे नरेश पाटीलच्या पहिल्या मॅच पासून शेवटच्या मॅच पर्यंत ते फटके येत आहेत. पण त्याच्याहून जसं कौतुक केलं पाहिजे प्रमोद भोपीचं. काय जबरदस्त लेग साईडला त्याने एक पॅडल स्वीप करताना एक षटकार मारला होता. बॅट आणण्यासाठी मात्र वाड्याला गेले होते ते म्हणजे बॅटचे पैसे वसूल आणि मात्र हा ब्रह्मास्त्र ज्या यॉर्कर बॉलची गरज होती ती यॉर्कर बॉल टाकत असताना आता मात्र समीकरण राहिलंय ते म्हणजे तरी पण 21 चेंडू आणि 24 धावांची गरज. म्हणजे आता सामना बॉल टू बॉल आहे. मात्र नरेश पाटील थांबण्याचं नाव घेत नाही. ज्या सरळ बॅटनी जर फटके येत आहेत तर रिव्हर्स मारण्याची गरज आहे. कारण साडूचं नाव घेतला तर रिव्हर्स मारायलाच पाहिजे. कारण साडू नेहमी विकेट टाकतो तर रिव्हर्सवर आणि तोच रिव्हर्स मारत असताना आता मात्र साडू दिसतोय म्हणजे नरेश पाटील. मात्र राजेश मात्रेचं कौतुक केलं पाहिजे. ज्या पद्धतीचं लाईन अँड लेंथ पाहिजे ती लाईन अँड लेंथ कव्हर अप करतोय. मात्र समर बॉल टाकला रे टाकला की तो सरळ षटकारच्या दिशेने मी पाठवू शकतो हे दाखवत असताना नरेश पाटील जबरदस्त फटका. या फटक्याच्या मदतीने संघ जाऊन पोहोचतोय तो म्हणजेच 32. आता मात्र 19 चेंडू आणि 18 धावांची गरज. म्हणजे सरासरी आपण रन रेट रिक्वायर रन रेट बघितला ना तर 6चा रन रेट आलाय. आणि या 3 ओव्हरमध्ये एक बॉल एक्स्ट्रा आहे आणि तो एक्स्ट्रा बॉलला मी काय करेन तर मी मैदानाच्या बाहेर पाठवेन आणि सरळ 4 धावांसाठी चौकार मारेन आणि या चौकाराच्या मदतीने संघ जाऊन पोहोचतोय तो म्हणजेच काय म्हणणं बघा. बघा लहू विचारतो साडूचा अर्थ काय तर या हे लागू प्रत्येक साडूला होतो नाही तर तुम्हालाच नाही. आणि त्याचबरोबर समीकरण बदललंय. समीकरण आलंय आता मात्र 18 चेंडू आणि 15 धावांचं. आणि आता समीकरण आणि निरोप घेत आहेत प्रकाश म्हात्रे पालेश्वरीचे आणि त्याचबरोबर आमचे जावई संदीप म्हात्रे साहेब यांनी हे घेतलाय कारण चांगले गोलंदाज आहेत. मात्र फॉर्म नव्हता भरला त्यामुळे त्यांना चान्स मिळाली नाही. मात्र आता सामना कुठेतरी खुला करण्याचं काम नरेश पाटील यांनी केलंय. 18 चेंडू 15 धावांची गरज. 3 वेळा सांगितलं 14 रनची गरज. एखादी इंटरेस्ट मध्ये ऍड होऊ शकतो. कसं असतं ज्या वेळेला आपली इन्व्हेस्टमेंट हे असते ना त्याच्यामध्ये इंटरेस्ट मिळतो तो इंटरेस्ट ऍड झाला होता चुकून. तर आता मात्र 18 चेंडू आणि 14 धावांची गरज. तुम्हाला समीकरण महत्वाचं नाही. आता इथे डिफेंड कशा पद्धतीने करायचंय. आपण जिथे उडालेली कॅच सोडायची नाहीये. प्रत्येक बॉल डॉट कसं काढायचंय. विकेट महत्वाची नाही तर डॉट बॉल महत्वाचे आहेत. आणि ते डॉट बॉल टाकण्यासाठी जबाबदारी ज्याच्या खांद्यावर दिलंय ना तो त्याचं नाव निवृत्ती भोईर. एक ॲथलीट आहेत आणि पोलीस कार्यरत आहेत. म्हणजे पोलीसमध्ये कार्यरत. जर तुम्हाला कुठे गाडी अडवली का निवृत्ती भोईरचा नंबर घेऊन ठेवा. याला फोन करायचा माझा भाऊ आहे. विकेट हॅट्रिक साठी 2000चं पारितोषिक शंकुनाथ गडगे यांच्याकडून निवृत्ती भोईरसाठी. मात्र इथे विकेट प्राप्त करणं गरजेचं तर आहेच आहे पण तुम्हाला इकॉनॉमिकल गोलंदाजी करणं तेवढंच महत्वाचं आहे. कारण इकॉनॉमिकल गोलंदाजी तुम्ही जर केली नाही ना तर मात्र तुम्हाला जी पहिल्या नंबरची ट्रॉफी तुम्ही बघताय ना ती घेता येणार नाही. आणि ती उचलायची असेल तर इकॉनॉमिकल गोलंदाजी होणं गरजेचं आहे. आणि ती करत असताना बघूया कशा पार पाडतोय निवृत्ती भोईर. तर माजी सरपंच आणि हा षटकार आणि या षटकारच्या मदतीने संघ जाऊन पोहोचतोय किती 42च्या घरामध्ये. आणि आता उर्वरित चेंडू उरलेत 17 आणि 8 धावांची गरज. त्याचबरोबर आमचे माजी सरपंच अदई रुपेश शेठ पाटील यांच्याकडून 3001 रुपयाचं मानधन राशी आम्हाला
आयोजनाला आलेली आहे त्यासाठी तुमचं मनापासून स्वागत आहे आणि धन्यवाद. परत निवृत्ती भोईर बॉलिंग ट्रॅकवर समोर प्रमोद भोपी थांबाचं नाव घेत नाही, मात्र कोणतीही रन येऊ दे पण आम्हाला रन आली पाहिजे. मात्र त्याचा विकेट घेण्याचा प्रयत्न संतोष मस्कर अतिशय चालाक खेळाडू, मात्र 1 रन पूर्ण आणि धावसंख्या जाऊन पोहोचते लेग बाईकच्या स्वरूपात आणि धावसंख्या जाऊन पोहोचते 43च्या घरामध्ये. आणि आता उर्वरित चेंडू बाकी आहेत 16 आणि 7 धावांची गरज. 16 का डोला कोणाचा ओढार आणि 7 धावांची गरज. नरेश पाटील दोन्ही स्टाईल एंड करतील का? प्रयत्न तर तोच आहे, मात्र प्रयत्न यशस्वी होईल का? सरळ हातात कॅच आणि राजेश मात्रे कोणती चुकी करणार नाही. शांत स्वभावाचा खेळाडू, गोलंदाजीमध्ये मात्र ॲग्रेशन असतो, खेळताना ॲग्रेशन दाखवेल मात्र बोलणार नाही. प्रकाश मात्रे यांचे बंधू एक अतिशय जबरदस्त व्यक्तिमत्व, म्हणजे आपल्या विभागामध्ये एक शिक्षित आणि टॅलेंटेड व्यक्तिमत्व म्हणून प्रकाश मात्रेंचा आपण नेहमी उल्लेख करतो. नेहमी चांगले कॉमेंट्रेटर, ग्रेट क्रिकेटर, एक लेजंड क्रिकेटर आपण पाहिलं त्यांच्यासारखं. जर संजय पाटील आणि प्रकाश मात्रे हे नाव घेतलं तर एक जबरदस्त ओपनिंग पेअर वलवली संघाकडून लाभले होते. काय खेळायचे, MRI बॉलला एक टेक्निकल क्रिकेट जर कोणी दिला असेल तर ह्या जोडीने सुद्धा दिलं. जसं भरत भोईर यांचं नाव घेतो आपण, तर त्याचबरोबर हे नाव घेणंही गरजेचं आहे. आता मात्र दिनेश शेळके येतात. दिया तुझे काका आता उतरलेत, म्हणजे वडिलांना सपोर्ट करण्यासाठी पण तू आहेस, आता काकांनाही सपोर्ट कर. वडील तिकडे मेहनत करतायत, काका आता काय करतायत ते बघायला मिळेल. मात्र वडिलांची मॅच थोडी संकटात आलेली आहे, मात्र काका मात्र इथे थोडा सेफ आहे. आता चेंडू उरलेले आहेत, काकाने गार्ड कशी घेतली बघा, पूर्ण स्टंप सोडलेत. ही वॉन्ट टू हिट द बॉल लेग साइड. चांगला शॉट आहे, मात्र काकांनी दोन्हीची स्टाईल मध्ये मॅच संपवलेली आहे. काय दिनेश शेळके काय बॅटिंग करतोय आणि आयवा कॅच घेतलंय. ग्रामपंचायत सदस्य श्रीचंद भंडारी यांनी 500 रुपये. दिनेश शेळके ना, अच्छा 1 धावांची अजूनपर्यंत गरज आहे. मात्र आता जर षटकार आला ना तर 500 रुपयाचं पारितोषिक आहे श्रीचंद भंडारी यांच्याकडून. ग्रामपंचायत सदस्य श्रीचंद भंडारी यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक. मात्र काय स्क्वेअर कट केलंय, कोणताही यांनी विचार केला कोणी 57 मात्र नाही, काय हात घालून फायदा आहे. मॅच गेली आहे, सरळ चौकार जाईल. एक छोटासा चेंडू आहे ना, त्या मुलाला द्या, त्या छोट्या पोरालाच बॉल द्या. यस, व्हेरी गुड, यस. आणि मॅच जिंकली आहे. जबरदस्त मॅच आणि ज्या मॅचची गरज होती आणि ज्या ट्रॉफीची गरज होती ती त्रिवेणीने भटकवली आहे. या मॅच जिंकवली आहे ना, त्यासाठी दिनेश शेळकेसाठी बक्षीस आले 500 रुपये. अष्टविनायक धाब्याचे मालक यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आणि त्याचबरोबर जमा झालेले 500 रुपये. आणि त्याचबरोबर पडगे गावचे हिरो अशोक शेठ भोईर, माजी सरपंच पडगे यांचं आगमन होत आहे. लाईव्हचं पूर्ण जो मॅनेजमेंट होता, जो लाईव्ह आपल्याला दिली, ते अशोक शेठ भोईर यांचं आगमन होत आहे. अशोक शेठ यायचं आहे, मंचावर स्थानापन्न व्हायचं आहे. धन्यवाद. त्याच्यानंतर पाहिलं गेलं तर आज आपण पाहिलं गेले एक मोठी स्पर्धा इथे संपन्न होत आहे. पाहिलं गेलं तर एक महत्त्वाची गुड मॉर्निंग 40+ मास्टर आयोजित आदाई वलप विभाग प्रीमियर लीग 2025 पर्व संपन्न झालेला आहे. आणि या स्पर्धेसाठी पाहिलं गेलं तर आमच्या सर्व मान्यवरांनी पंचक्रोशीतील गावं म्हटली तर आदई वलप विभाग म्हटलं तर आदई, त्याच्यानंतर नेवाली, टेंबोडे, वलवली, कोलवाली, पाले बुद्रुक, वलप, त्याच्यानंतर पडघे, असुरगाव असेल, त्याच्यानंतर खिरुकपाडा असेल, खारघर असेल, बेलवली असेल, नावडे असेल, कालुंद्रे, नांदगाव, हे सर्व खेळाडूंनी ते सहभाग संपन्न केला आणि त्याच्याबद्दल सर्वांचं मनोबलापासून आभार व्यक्त करतो. त्याच्यानंतर या स्पर्धेसाठी ज्या दानशूर व्यक्तीने इथे आपल्या सरळ हाताने मदत सहकार्य केलं त्यांची नावं पुढीलप्रमाणे आपण संपादित करतो. सन्माननीय सचिन शेठ भोईर पडगे यांनी या सर्व संघांसाठी टी-शर्ट आपल्याला उपलब्ध केले, त्यांच्या सुद्धा आभार आहे. त्याच्यानंतर आजचं आपण जेवण पाहिलं, एक महत्त्वाचं जेवण होतं. जेवणाची मेजवानी दिली
नॉनव्हेजची ते सन्माननीय दशरथ शेठ म्हात्रे आसुरगाव यांच्याकडून ते आम्हाला प्रस्थापित केलं, त्यांचंसुद्धा मनाच्या अंतःकरणापासून हार्दिक आभारी आहे. त्याच्यानंतर आपण जी लाईव्ह सेवा पाहतो आज संपूर्ण लाईव्ह सेवा, ते संपूर्ण लाईव्ह सेवा फॉर्च्यून इव्हेंटच्या माध्यमातून आणि ते संपादित केलं होतं पडघेगावचे आमचे सन्माननीय अशोक भोईर यांच्याकडनं, त्यांचंसुद्धा मनाच्या अंतःकरणापासून हार्दिक आभारी आहे. त्याच्यानंतर आपण पाहतो प्रथम क्रमांकाची ट्रॉफी आणि द्वितीय क्रमांकाची ट्रॉफी इथे संपादित केली ते कैलासवासी रेवबाई काळाराम उलवेकर यांच्या स्मरणार्थ त्यांचे मुले पहा रुपेशी उलवेकर आणि अविनाश उलवेकर यांच्याकडून ती संपादित केले, त्यांचंसुद्धा मनाच्या अंतःकरणापासून हार्दिक स्वागत आहे. त्याच्यानंतर उत्कृष्ट फलंदाज गोलंदाज शतरक्षक यांना जी ट्रॉफी आपण पाहतो, सिरीजची ट्रॉफीसुद्धा आपण पाहतो, ही संपादित केले लहूशेठ भोईर पडघे यांनी, त्यांचंसुद्धा हार्दिक आभारी आहे. त्याच्यानंतर मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी इथे संपादित केलेले वलभगावचे आमचे सन्माननीय प्रकाश शेठ खाडेकर, त्यांचंसुद्धा हार्दिक आभारी आहे. त्याच्यानंतर पाहिलं गेलं तर फलंदाज गोलंदाज यांना आणि क्षेत्ररक्षक यांना शूज इथे उपलब्ध केले, ते आमचे सन्माननीय पाहिलं गेलं तर सुभाष शेठ ठाकूर पडघे आणि सन्माननीय श्री नितीन काथारा नेवाळी यांच्याकडून ते संपादित केलं, त्यांचंसुद्धा सहर्ष आभारी आहे. त्याच्यानंतर पाहिलं गेलं तर पाणी बॉक्स 20 पाणी बॉक्सची इथे व्यवस्था केली ते कैलास पाटील खिळूकपाडा आणि त्याच्यानंतर श्री नितीनभाई कोळी नावडे यांच्याकडून पाण्याची व्यवस्था केली, त्यांचंसुद्धा मनाच्या अंतःकरणापासून हार्दिक आभारी आहे. त्याच्यात पाहिलं गेलं तर स्पर्धेसाठी लागणारी सर्व चेंडूची इथे पूर्तता केलेली आहे, ते सन्मान्य महेश शेठ भोईर कारगर आणि श्री दादा भोईर खिळूकपाडा यांचंसुद्धा मनाच्या अंतःकरणापासून हार्दिक आभारी आहे. त्याच्यानंतर पाहिलं गेलं तर सिरीजसाठी सायकल इथे उपलब्ध केले, 40+ सिरीजसाठी सायकल उपलब्ध केली, ते सन्माननीय रवींद्र भोईर कोलवाडी यांनी संपादित केली, त्यांचंसुद्धा मनाच्या अंतःकरणापासून हार्दिक आभारी आहे. पाहिलं गेलं तर सिरीजसाठी TV इथे LED TV उपलब्ध आहे आणि ती TV इथे उपलब्ध केली, ते सन्माननीय आकाश काथारा नेवाळी यांचंसुद्धा मनाच्या अंतःकरणापासून हार्दिक आभारी आहे. पाहिलं गेलं तर 2 दिवस नाश्त्याची सोय आणि सर्व चहा पाण्याची व्यवस्था केली, ते टेंबोडे 40+ ते संघ या संघाकडून ती व्यवस्था केली गेलेली आहे, त्यांचंसुद्धा मनाच्या अंतःकरणापासून सहर्ष आभारी आहे. त्याच्यानंतर 10 पाणी बॉक्स इथे सुनील पाटील वलप यांनीसुद्धा प्रस्थापित केली, त्यांचंसुद्धा हार्दिक आभार आहे. त्याच्यानंतर पाहिलं गेलं सिक्सर किंग आणि चौकार किंगसाठी जी ट्रॉफी आहे ती ट्रॉफी इथे अनावृत्त केली किशोर गोपी आदई आणि निलेश वाघमारे यांच्याकडून. त्याच्यानंतर या स्पर्धेसाठी जेवणासाठी 50 किलो तांदूळ इथे उपलब्ध करून दिले, ते टेंबोडे गावचे आमचे सन्माननीय रमाकांत पाटील यांचंसुद्धा हार्दिक आभारी आहे. त्याच्यानंतर पाहिलं गेलं तर पाण्याचे 20 जार थंडगार पाणी आणि ते पाण्याचे 20 जार इथे उपलब्ध करून दिले, सन्माननीय टेंबोडे गावचे लहू पाटील आपल्या 40+ मास्टरांनी जिथे बसलो होतं त्या खुर्च्या नेल्यात, त्या घेऊन यायचंय. त्याच्यानंतर बसायला बरोबर बसले ना, आता आणायच्या कोणी अशोक गोळेकर, एक मिनिट थांबायचं आहे आपण. त्याच्यानंतर पाहिलं गेलं तर या स्पर्धेसाठी श्री भगवान काथारा यांच्याकडून 1000 रुपयाचं डोनेशन प्राप्त झालं, त्यांचंसुद्धा मनाच्या अंतःकरणापासून आभारी आहे. त्याच्यानंतर विश्वनाथ काथारा यांच्याकडून 5555 नेवाली यांच्याकडून सुद्धा मनाच्या अंतःकरणापासून हार्दिक आभार. त्याच्यानंतर प्रवीण पाटील खारगर यांच्याकडून 5000 रुपये प्राप्त झाले, त्यांचंसुद्धा आभार. पाहिलं गेलं तर श्री हेमंत पालकर न्यू पनवेल यांच्याकडून सुद्धा 5001 रुपयाचं डोनेशन प्राप्त झालं, त्यांचंसुद्धा आभारी आहे. त्याच्यानंतर श्री संतोष कातारा नेवाली यांच्याकडून 3001 रुपये प्राप्त झाले, त्यांचंसुद्धा मनाच्या अंतःकरणापासून आभारी आहे. त्याच्यानंतर श्री गोवर्धन पालेकर वळवली यांच्याकडून सुद्धा 5001 रुपये प्राप्त, त्यांचंसुद्धा आभार. त्याच्यानंतर नरेश पाटील बेलवली यांच्याकडून सुद्धा 5001 रुपये, त्यांचंसुद्धा मनाच्या अंतःकरणापासून आभारी आहे. श्री गोमाधाऊ गडगे टेंबोडे यांच्याकडून 1000 रुपये, त्यांचंसुद्धा आभारी आहे. त्याच्यानंतर श्री लहू पाटील यांच्याकडून 1000 रुपये आणि 10 जारसाठी 1000 रुपये प्राप्त झाले, त्यांचंसुद्धा आभारी आहे. त्याच्यात पाहिलं गेलं तर सूर्यकांत गणू भोईर मामा यांच्याकडून सुद्धा 1000 रुपये, त्यांचंसुद्धा आभारी आहे. पाहिलं गेलं तर राहुल उलवेकर किरुकपाडा यांनीसुद्धा या स्पर्धेसाठी 5000 रुपयाचं डोनेशन प्राप्त केलं, त्यांचंसुद्धा आभार. श्री केशवनाथ भोईर कोलवाडी माजी सरपंच यांच्याकडून सुद्धा 5001 रुपये, त्यांचंसुद्धा आभारी आहे. श्री अविनाश उलवेकर माजी सरपंच पालेबुद्रुक यांच्याकडून सुद्धा 3333 रुपयाचं डोनेशन प्राप्त झालं, त्यांचंसुद्धा आभारी आहे. आणि त्याच्यानंतर जगदीश शेळके आदई यांच्याकडून सुद्धा या स्पर्धेसाठी 5000 रुपयाचं डोनेशन प्राप्त झालं, त्यांचंसुद्धा आभारी आहे.
श्री उत्तम पाटील वळवली यांच्याकडून सुद्धा 1000 रुपये, त्यांचं सुद्धा आभारी आहे. श्री दत्ता पाटील वळवली यांच्याकडून 2000 रुपये, त्यांचं सुद्धा आभारी आहे. त्याच्यानंतर श्री छत्रपती शिवाजी महाराज संघ नेरे यांच्याकडून 2000 रुपयाचे डोनेशन प्राप्त झाले, त्यांचं सुद्धा आभारी आहे. त्याच्यानंतर कोळवाडी गावचे सन्माननीय नाथाशेठ आगळावे यांच्याकडून 2500 रुपये मिळाले, त्यांचं सुद्धा आभारी आहे. त्याच्यानंतर श्री मोतीराम काथारा नेवाली यांच्याकडून 1100 रुपये मिळाले, त्यांचं सुद्धा हार्दिक आभारी आहे. त्याच्यानंतर पाहिलं गेलं ती पालेबुद्रुकचे एक विद्यमान व्यक्तिमत्व सन्मान्य हेमराजजी नाथा